चांडोळवरून धाडकडे जाताना जवळपास 2 किलोमीटरवर सावळी या गावात एक प्राचीन बारव आहे. प्राचीन महामार्गावर व्यापाऱ्यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कदाचित ही बांधली गेली असावी. मित्रांनो, आपण बघता आहात मी कुठेतरी एखाद्या ठिकाणी असं उभा दिसतोय. पाठीमाग उभा दिसतोय. तर आपण जर का बघितलं तर ही सम्राट अशोकाच्या काळातील एक जुनी ऐतिहासिक विहीर आहे. आणि ही फक्त आणि फक्त या चांडोळ पासून आपण धाडकडे येताना सावळी या गावामध्ये ही एक विहीर आहे. ही खूप जुनी अशी ऐतिहासिक विहीर आहे. या विहिरीत आत येण्यासाठी अशा आपण जर बघितलं तर वरून खालपर्यंत आपल्याला 25 अशा ह्या पायऱ्या आहे. आणि प्रत्येक 5 पायऱ्या झाल्यानंतर एक ओटा आहे तिथं उभा राहण्याकरता. आणि खाली भिंतीच्या विहिरीच्या साईडला जर आलं तिथं पान, फुले, पशु पक्षी, माणसाच्या अशा इथं बांधकाम केलेल्या इथं आकृत्या असलेल्या इथं विटा दिसतात. वर सुद्धा आपल्याला हे दिसतात विटा, वेगवेगळ्या पशु पक्षी प्राण्यांची विटा दिसतात. पण ते काळाच्या ओघामध्ये ते आता पूर्ण खराब झालेले आहेत, तुटलेले आहेत. अशी ही प्राचीन विहीर जी आहे आपल्याला सावळी या गावामध्ये दिसून येते.